Good morning, student. Today we have studied the chapter number 2 of system programming, that is editor. First of all, we study the definition of editor. Editor is a computer program that allow user to create and revise a target document. The document includes program, tables, diagrams, photograph, anything that one might find on the printed page. Editorची definition काय आहे? Editor is a computer program that allow user to create and revise a target document. मग डॉक्युमेंटमध्ये काय काय येतं? प्रोग्राम येतो तुमचा, टेक्स्ट येतं, tables, diagrams, anything that should be printed on your page. मग एडिटिंग प्रोसेसमध्ये काय काय येतं? एडिटिंग प्रोसेसमध्ये 4 टास्क आहेत. पहिली टास्क अशी आहे जो सिलेक्ट द पार्ट ऑफ अ डॉक्युमेंट, ही झाली पहिली टास्क. सेकंड, डिटरमाइन हाऊ टू फॉर्मॅट अँड हाऊ टू डिस्प्ले इट. थर्ड आहे स्पेसिफाय अँड एक्झिक्यूट operation that modify the target document, and last update the document. 4 कोणत्या टास्क आहेत? फर्स्ट, सिलेक्ट द पार्ट ऑफ डॉक्युमेंट. सेकंड, हाऊ टू फॉर्मॅट अँड हाऊ टू डिस्प्ले. थर्ड, एक्झिक्यूट ऑपरेशन, कोणतं ऑपरेशन तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. आणि लास्ट आहे अपडेट. हे झालं तुमचं फर्स्ट. हे झालं एडिटरचं इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये काय सांगितलं? एडिटर इज अ कम्प्युटर प्रोग्राम दॅट अलाउ युजर टू क्रिएट अँड रिवाइज अ टार्गेट डॉक्युमेंट. मग त्याच्यामध्ये त्याच्या 4 टास्क सांगितल्या. सिलेक्ट द पार्ट ऑफ डॉक्युमेंट, डिटरमाइन हाऊ टू फॉर्मॅट अँड हाऊ टू डिस्प्ले इट. थर्ड सांगितली स्पेसिफाय अँड एक्झिक्यूट द ऑपरेशन. अँड 4, अपडेट द डॉक्युमेंट. हे झालं फर्स्ट. सेकंड कन्सेप्ट आहे पर्पज ऑफ एडिटर. एडिटरची गरज काय आहे? तुम्हाला एडिटर का लागतं? एडिटर, फर्स्ट, using editor you can target document is created. टार्गेट डॉक्युमेंट तुम्ही काय कसं क्रिएट करू शकता? सच यूजिंग अ सेट ऑफ ऑपरेशन लाईक इन्सर्ट, डिलीट, रिप्लेस, मूव. हे झालं फर्स्ट पर्पज ऑर नीड ऑफ एडिटर. एडिटर ऑपरेट ऑन अ सिंगल कॅरेक्टर, वर्ड, लाईन ऑर पॅरेग्राफ. एडिटर हे सिंगल कॅरेक्टरवर पण वर्क करू शकतं, वर्ड पण वर्क करू शकतं, एखाद्या लाईनवरती पण वर्क करू शकतं आणि पॅरेग्राफवरती पण वर्क करू शकतं. एडिटरलाही तिसरं आहे, एडिटरला कोणताही स्पेसिफिक फाईल फॉर्मॅट नसतो. तुम्ही फर्स्ट इयरचे प्रोग्राम .c ने सेव्ह केले, सेकंड इयरला .c++ यूज केलं, आता थर्ड इयरमध्ये .java वापरणार, .php वापरणार. समजा वर्डची फाईल असेल तर तुम्ही .doc लिहिता. म्हणजे एडिटरला कोणता स्पेसिफिक फाईल फॉर्मॅट आहे का? नाही. एडिटर लाईक वर्ड प्रोसेसर सेव्ह द फाईल इन अ प्लेन टेक्स्ट फाईल फॉर्मॅट. तुम्ही कशामध्ये सेव्ह करू शकता? प्लेन टेक्स्ट फाईल फॉर्मॅटमध्ये तुम्ही ती फाईल सेव्ह करू शकता. मग एडिटरमध्ये ऑपरेशन कोणते असू शकते? एडिटर कॅन परफॉर्म द फाईल फॉलोइंग ऑपरेशन ऑर फॉलोइंग फीचर्स. सर्चिंग द अल्गोरिदम, म्हणजे कंट्रोल F आहे. ह्याच्यावरनं काय होतं? स्पेसिफिक कॅरेक्टर तुम्ही फाईंड करू शकता. तुमच्या आवडीचं कोणतंही कट, कॉपी आणि पेस्ट, हे सर्वात महत्त्वाचं एडिटरचं ऑपरेशन आहे. त्यानंतर आहे अंडू, रिडू, फिल्टर, सिंटॅक्स, हायलाईट, हे महत्त्वाचे ऑपरेशन. एडिटर वापरून तुम्ही काय करू शकता? मेल कंपोज करू शकता, एखादा कम्प्युटर प्रोग्राम बनवू शकता. हे सगळे काय झाले तुमची नीड ऑफ एडिटर, म्हणजे एडिटरची गरज. त्यानंतर पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत, टाईप्स ऑफ एडिटर. एडिटरचे टाईप्स कोणते? टेक्स्ट एडिटर इज अ टाईप ऑफ प्रोग्राम यूज फॉर एडिटिंग द प्लेन टेक्स्ट. टेक्स्ट एडिटर कशासाठी वापरायचा? फॉर एडिटिंग द प्लेन टेक्स्ट. एडिटरचे 5 टाईप्स आहेत. पहिला आहे लाईन एडिटर, सेकंड आहे स्ट्रीम एडिटर, तिसरा आहे स्क्रीन एडिटर, चौथा आहे वर्ड प्रोसेसर आणि 5वा आहे स्ट्रक्चर एडिटर. त्यातला फर्स्ट आपण बघू, लाईन एडिटर. द स्कोप ऑफ एडिट ऑपरेशन इन अ लाईन एडिटर इज टू द लिमिटेड टू द लाईन ऑफ टेक्स्ट.
म्हणजे लाईन एडिटरचा स्कोप कुठपर्यंत आहे, लिमिटेड कुठपर्यंत आहे, अप टू द लाईन ऑफ टेक्स्ट. म्हणजे तुम्ही जर एखादा प्रोग्राम राईट डाऊन केला आणि जर कुठं तुम्हाला एडिट ऑपरेशन करायचं आहे तर तुम्ही फक्त सर्टन लाईनपर्यंतच एडिट करू शकता. मग लाईन कशी आयडेंटिफाय करणार? द लाईन इज डेझिग्नेटेड पोझिशनली. लाईन कशी आयडेंटिफाय करणार तुम्ही? डेझिग्नेटेड पोझिशनली बाय स्पेसिफाईंग द सिरियल नंबर इन अ टेक्स्ट. मग प्रायमरी ॲडव्हान्टेजेस काय आहे एडिटरचं? तर सिम्प्लिसिटी. लाईन एडिटरचं ॲडव्हान्टेजेस काय आहे? पहिलं तर सिम्प्लिसिटी. आता सेकंड एडिटर आहे स्ट्रीम एडिटर. पहिला बघितला लाईन एडिटर, आता बघतोय आपण स्ट्रीम एडिटर. लाईन एडिटरचं लिमिट होतं अप टू द सर्टन लाईन. आणि स्ट्रीम एडिटर, स्ट्रीम म्हणजे कसं? स्ट्रीम इज अ एंटायर टेक्स्ट व्ह्यू ॲज अ स्ट्रीम ऑफ कॅरेक्टर. आधी स्ट्रीम म्हणजे सांगतो. स्ट्रीम एडिटर म्हणजे स्ट्रीम काय असतं तुमचं? एंटायर टेक्स्ट इज अ व्ह्यू ॲज अ स्ट्रीम ऑफ कॅरेक्टर. मग एडिट ऑपरेशन कसं करणार तुम्ही? स्ट्रीम एडिटर. स्ट्रीम एडिटर परफॉर्म एडिट ऑपरेशन टू क्रॉस द लाईन बाउंड्री. मग तुम्हाला जस्टिफायसाठी विचारू शकते, स्ट्रीम एडिटर क्रॉस लाईन बाउंड्री, जस्टिफाय ट्रू ऑर फॉल्स. इट इज अ ट्रू बिकॉज लाईन एडिटर एडिट द अप टू द सर्टन लाईन आणि स्ट्रीम एडिटर कॅन edit the entire text is viewed as a stream of character. Stream editor supports character, line, context oriented command based on the position of a text pointer which point to the current editing the context. For an example, seed editor. सीड एडिटर हे एक लाईन स्ट्रीम एडिटरचं तुमचं एक्झाम्पल आहे. हे डेव्हलप कुठं झालं आहे? बेल लॅबोरेटरीमध्ये. हे आत्ता सगळ्यात जास्त मोस्ट ऑपरेटिंग सिस्टीममध्ये वापरते. हे सपोर्ट काय करतं? तर रेग्युलर एक्सप्रेशन करतं, सम सबस्टिट्यूशन कमांड करतं, सम इंटरॅक्टिव्ह. ह्याचं सर्वात महत्त्वाचं फीचर काय? हा एक इंटरॅक्टिव्ह एडिटर आहे. त्यानंतर तिसरा एडिटर बघतोय आपण स्क्रीन एडिटर. स्क्रीन एडिटर म्हणजे जे आता माझ्या मोबाईलची स्क्रीन. सोपं. स्क्रीन एडिटर युजेस व्हॉट यू सी इज व्हॉट यू गेट प्रिन्सिपल. स्क्रीन एडिटरमध्ये तुम्ही काय वापरता? व्हॉट यू सी इज व्हॉट यू गेट. म्हणजे आपल्या मोबाईलची स्क्रीन, कम्प्युटरची स्क्रीन, ह्या प्रिन्सिपलवरती ते वर्क होतं. म्हणजे जेवढी तुम्हाला स्क्रीन दाखवायची ती, त्याच्यासाठी तुम्ही कोणते ऑपरेशन यूज करता? पेज अप, पेज डाऊन, नेक्स्ट, प्रिव्हियस. कर्सर कॅन मूव्ह ओव्हर द स्क्रीन अँड एडिट ऑपरेशन कॅन बी परफॉर्म्ड ॲट एनी पोझिशन ऑन द स्क्रीन. स्क्रीन एडिटरमध्ये कुठंही तुम्ही एडिट करू शकता. हे सर्वात महत्त्वाचं फीचर आहे स्क्रीन एडिटरचं. ह्याचं एक्झाम्पल आहे ईमॅक. त्याचा फुल फॉर्म आहे ईमॅक स्टँड्स फॉर एडिटर मॅक्रोज. ईमॅकचा फुल फॉर्म काय? स्टँड फॉर एडिटर मॅक्रोज. ह्याचा शोध कुठं लागला? MIT लॅबोरेटरीज इन 1970. इट शुड बी हायली कस्टमेबल ॲज पर. कस्टमेबल म्हणजे ॲज पर अ कस्टमर रिक्वायरमेंट. इट कॅन बी मॅनेज मल्टिपल विंडो. म्हणजे एकापेक्षा जास्त स्क्रीनवर हे तुम्ही त्याचं एडिट ऑपरेशन परफॉर्म करू शकता. फॉर ॲन एक्झाम्पल सीमध्ये तुम्ही वापरू शकता. सीमध्ये तुम्ही जर डिबग करत असाल तर खाली आउटपुटची स्क्रीन येते, वरती तुमच्या प्रोग्रामची येते. म्हणजे ॲट अ टाईम तुमच्या 2 स्क्रीन रन होते. बरोबर. त्यानंतर पुढचं आहे स्ट्रक्चर एडिटर. एडिटिंग इन अ स्ट्रक्चर एडिटर, editing is done using the specific structure. If the programmer wants to edit the specific text in a program, structure is specified by user while creating or modifying the document. म्हणजे स्ट्रक्चर एडिटरमध्ये एडिट ऑपरेशन कसं करणार तुम्ही? बाय युजिंग द सम स्पेसिफिक स्ट्रक्चर. सिंटॅक्स डायरेक्ट एडिटर आर द स्ट्रक्चर एडिटर. ह्याचं एक्झाम्पल कोणतं आहे? VB.NET असेल, एडिट प्लस असेल, आणि सर्वात महत्त्वाचं VI एडिटर. हा कुठं वापरतात? तर आपल्या युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीममध्ये. हा कुठला? आणि हा VI एडिटर इज अ कमांड बेस एडिटर. हा कोणता आहे? तर कमांड बेस एडिटर आहे. समजलं सगळ्यांना. आणि लास्ट आणि तुमच्या आवडीचा आहे तो आहे वर्ड प्रोसेसर. वर्ड प्रोसेसर इट इज अ पॉप्युलर एडिटर. हा कशासाठी वापरायचा? तर वेल फॉर्मॅटिंग अ डॉक्युमेंट. ह्याला तुम्ही म्हणू शकता डॉक्युमेंट एडिटर.
ह्याच्यासाठी वर्ड प्रोसेसर म्हणजे सिम्पल आपलं MS वर्ड आहे ना, तोच म्हणजे तुमचा वर्ड प्रोसेसर. ह्याच्यामध्ये कट आहे, कॉपी आहे, स्पेल चेक आहे, कंट्रोल F आहे, रिप्लेस आहे, फाइंड आहे. हे कशासाठी वापरता तुम्ही? ऑफिस पर्सनल क्लेरिकल डॉक्युमेंटेशनसाठी तुम्ही यूज करू शकता. समजलं? 5 टाईप मी तुम्हाला सांगितले एडिटरची. लाईन एडिटर, स्ट्रीम एडिटर, स्क्रीन एडिटर, स्ट्रक्चर एडिटर आणि लास्ट सांगितला वर्ड प्रोसेसर. आता लास्ट पॉईंट आपण बघतोय स्ट्रक्चर ऑफ एडिटर. ही डायग्राम एकदा व्यवस्थित बघा. स्ट्रक्चर ऑफ एडिटर. स्ट्रक्चर ऑफ एडिटर पहिल्यांदा आहे प्रोसेसर, एडिटिंग मॅनेजर, ट्रॅव्हलिंग मॅनेजर, व्ह्यूइंग मॅनेजर, एडिटिंग बफर, व्ह्यूइंग बफर, त्यानंतर फिल्टर, टेक्स्ट आणि स्टोरेज डिव्हाइस. ह्या डायग्रामचं वर्किंग खालच्या साईडनुसार होतं. स्टोरेज डिव्हाइसमध्ये एखादं टेक्स्ट तर तुम्ही टाईप करता, मग त्याच्यावरतीच तुमच्या स्ट्रक्चर एडिटरचं कमांड आहे. मग वरती काय सांगितलं आहे? ट्रॅव्हलिंग. ट्रॅव्हलिंग मीन्स कर्सर कॅन मूव्ह फ्रॉम एडिटिंग कंटेक्स्ट टू द न्यू पोझिशन विदिन अ टेक्स्ट. म्हणजे कसं होणार? ट्रॅव्हलिंग कर्सर कॅन मूव्ह फ्रॉम एडिटिंग कंटेक्स्ट टू द न्यू पोझिशन विदिन अ टेक्स्ट. सेकंड सांगितलं आहे फंक्शन कोणतं आहे? पहिलं झालं ट्रॅव्हलिंग, दुसरं आहे व्ह्यूइंग. व्ह्यूइंग म्हणजे इट शुड बी ॲन ॲबस्ट्रॅक्ट व्ह्यू. ॲबस्ट्रॅक्ट व्ह्यू म्हणजे जो फॉर्मॅट युजरने डिझाईन केला आहे त्याच फॉर्मॅटमध्ये. इट मीन्स फॉर्मॅटिंग द टेक्स्ट इन अ मॅनर डिझायर बाय द युजर, म्हणून ह्याला ॲबस्ट्रॅक्ट व्ह्यू म्हणलं आहे. ह्याचा ॲडव्हान्टेजेस काय आहे? व्ह्यू आणि डिस्प्ले हे सेपरेट आहे. इट शुड बी ऑन अ सेम स्क्रीन. कॉन्करंट एडिट ऑपरेशन तुम्ही ह्याच्यामध्ये परफॉर्म करू शकता. हे झालं व्ह्यू. तिसरं आहे एडिट आणि व्ह्यू, जे तुम्हाला सेकंडमध्ये सांगितलं आहे. काय करतं सेकंडमध्ये? जो मॅटर युजरने डिझाईन केला आहे त्याचं काम व्ह्यूमध्ये. मग धिस ऑपरेट ऑन इंटरनल फॉर्म ऑफ टेक्स्ट अँड प्रिपेअर द फॉर्म सुटेबल फॉर एडिटिंग अँड व्ह्यूइंग. जे युजरने ठरवलं आहे इंटरनल फॉर्म ऑफ द टेक्स्ट टू प्रिपेअर द फॉर्म सुटेबल फॉर एडिटिंग अँड व्ह्यूइंग. चौथं आहे एडिटिंग अँड व्ह्यूइंग बफर. बफर म्हणजे काय असतं? सगळ्यांना माहिती, स्टोअर करतो. जो फॉर्म एडिट केला आहे, जो दाखवायचा आहे म्हणजे व्ह्यू करायचा, तो बफरमध्ये स्टोअर करायचा, त्याला म्हणायचं एडिटिंग अँड व्ह्यूइंग बफर. पाचवा आहे व्ह्यूइंग अँड डिस्प्ले मॅनेजर. डिस्प्ले मॅनेजरमध्ये काय असतं? धीज मॅनेज द ॲप्रोप्रिएट डिस्प्ले ऑफ अ टेक्स्ट स्टोअर इन द बफर वेन द कर्सर पोझिशन चेंजेस. म्हणजे जो ॲप्रोप्रिएट डिस्प्ले ऑफ अ टेक्स्ट स्टोअर्ड इन अ बफर, बफरमध्ये जे स्टोअर केलं आहे ते डिस्प्ले करण्याचं काम कुणाचं आहे? तर त्या मॅनेजरचं आहे. फिल्टर ऑपरेट ऑन अ न्यू पोर्शन ऑफ अ टेक्स्ट टू अपडेट द कंटेंट ऑफ बफर ॲज एडिटिंग इज अ परफॉर्म. The changes are reflected by editing filter and viewing buffer content are changes. जर तुम्ही एखादं चेंज बनवलं तर त्या मॅनेजरने तुमच्या एडिटिंग फिल्टरमध्ये आणि बफरमध्ये सुद्धा ते कंटेंट चेंज झाले पाहिजे. आणि लास्ट ऑपरेशन आहे अंडू ऑपरेशन. अंडू म्हणजे युझिंग धिस फंक्शन प्रिव्हियस ऑपरेशन कॅन बी नलिफाय. जे काय केलं तुम्ही ते काय होतं? नलिफाय होतं, अंडू होतं. समजलं? हे झालं तुमचं स्ट्रक्चर ऑफ एडिटर. हा आहे 5 मार्काचा क्वेश्चन. वरती बघितलं टाईप्स, त्याच्यावरती बघितलं नीड आणि त्याच्यावरती बघितली आपण डेफिनेशन ऑफ एडिटर. या ठिकाणी आपला हा पूर्ण चॅप्टर आपला संपलेला आहे.